नमस्कार, मैं डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। या अपडेटनुसार आपल्या लक्षात येईल की समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये उत्तर भारतात एक हलका WD येतोय। दक्षिण भारतात एक कमी दाब तयार झालाय, तो कर्नाटक, केरळ, तामिळनाडूमध्ये पावसाचं वातावरण तयार करतोय आणि या कमी दाबामुळे महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा एक प्राथमिक अंदाज आहे। जानेवारीमध्ये महाराष्ट्रात अवकाळी पाऊस का झाला नाही, तर त्याचं उत्तर आहे की WD आणि कमी दाब यांचं एकत्रित अशा प्रकारची ट्रफ लाईन तयार न झाल्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झालेला नाही जानेवारीमध्ये। तसा तो अवकाळी पाऊस हा नुकसानीचा असतो, त्यामुळे त्याविषयी जास्त अंदाज महत्त्वाचा नाही। आपण बघतो महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती दिसते आहे आणि या ढगाळ परिस्थितीमध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे। ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल। या उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला दोन्ही ठिकाणी कमी दाबाचा प्रभाव असल्यामुळे थोडा दक्षिणी राज्यांमध्ये पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालंय। आज 15 तारखेला GFS मॉडेलनुसार थोडं मध्य भारतामध्ये मध्य प्रदेशच्या उत्तरेला पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं असा अंदाज आहे। मात्र याचा प्रभाव GFSने 16 तारखेला दाखवलेला नाही। 17 तारखेला केवळ बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक कमी दाब दाखवलाय। 18 तारखेला हा कमी दाब तीव्र होईल, या पलीकडे GFS मॉडेलचा अंदाज नाही। स्कायमेटच्या अंदाजानुसार मात्र केवळ दक्षिण भारताच्या दोन्ही समुद्रांमध्ये कमी दाबाचं वातावरण राहील, या पलीकडे स्कायमेटने तरी पावसाळी अंदाज दिलेला नाही। मात्र 16 तारखेला उत्तर भारतात एक WD सक्रिय होण्याचा अंदाज मात्र स्कायमेट देत आहे। 17 तारखेला ही बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक कमी दाबाच्या पलीकडे वातावरण नाही। 18 तारखेला मात्र उत्तर भारतात पुन्हा WD, दक्षिण भारतात पुन्हा कमी दाब असं वातावरण आहे। दोन्ही सिस्टम प्रभावी होण्याची शक्यता 19 तारखेला आहे। दोन्ही टोकांना म्हणजे जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे। हे वातावरण 21 तारखेला स्कायमेटने दाखवलंय। 22 तारखेला याची तीव्रता वाढू शकते। 23 तारखेला देखील याची तीव्रता वाढणं अपेक्षित आहे। 24 तारखेपासून पुन्हा ते थोड्या अंशाने कमजोर होण्याची शक्यता राहील। आपण इतर मॉडेलच्या तुलनेत SMW मॉडेलच्या अंदाजाला अधिक महत्त्व देतो। आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एक सक्रिय WD निर्माण होण्याची शक्यता आहे। अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसाचं वातावरण आहे। थोडं केरळ, तामिळनाडूमध्ये पावसाळी वातावरण असू शकतं। आज थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात असू शकते। 16 तारखेला WDचा प्रभाव राहिल्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती राहू शकते। एखाद दुसऱ्या ठिकाणी हलका शिडकावा होण्याची शक्यता आहे। 17 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण राहील। बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाची निर्मिती होऊ शकते। 18 तारखेला नव्याने कमी दाबाचा प्रभाव तामिळनाडूकडे सरकतोय। 19 तारखेला या कमी दाबाचा प्रभाव तामिळनाडूवर पडण्याची शक्यता आहे। उत्तर भारतात एक WD सरकणार आहे, परंतु तशा या सिस्टम भारताच्या मध्य भागावर कुठल्याही राज्यात परिणाम करत नाहीत। 20 तारखेला देखील दक्षिण भारतात कमी दाबाचा प्रभाव राहील। उत्तर भारतात हलका WDचा प्रभाव राहील। 21 तारखेला देखील दोन्ही टोकांना भारताच्या पावसाळी वातावरण राहील, इतरत्र फारसा प्रभाव राहणार नाही। 22 तारखेला दक्षिण भारतातील पावसाळी वातावरण कमी होणार आहे। 23 तारखेला उत्तर भारतातील एका WD मुळे मध्य भारतावर थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते। 24 तारखेला उत्तर भारतात हलकासा WD राहील, मध्य भारतावर पर्यंत त्याची ढगाळ परिस्थिती येईल, परंतु पावसाळी प्रभाव नाही। त्यामुळे पुढील अगदी 10 दिवसाचा जरी अंदाज आपण बघितला तरी महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही। केवळ उद्या
थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा आज देखील ढगाळ परिस्थिती राहील. महाराष्ट्रामध्ये थंडी कमी झालेली आहे. मुंबईला 24°C कमाल तापमान आहे, तर विदर्भामध्ये गोंदियामध्ये 15°C किमान तापमान आहे. त्यामुळे एकूणच तापमानात मोठी वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. बहुतांश महाराष्ट्रामध्ये सरासरी 18 ते 20°C दरम्यान तापमान आहे. सध्या ढगाळ परिस्थिती, पावसाचं वातावरण जरी नसलं तरी मुंबईला 24°C तापमान 17 तारखेला राहण्याची शक्यता आहे. गोंदियामध्ये 16°C किमान तापमान राहण्याची शक्यता आहे. 18°C सरासरी महाराष्ट्रामध्ये तापमान राहील. त्यामुळे 1 ते 2% तापमानात घट होऊ शकते. पुन्हा आपण बघतो की मुंबईला 25°C कमाल तापमान आहे. गोंदियाला 14°C तापमान राहण्याची शक्यता आहे, पण सरासरी 17 ते 18°C तापमान महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये राहील. म्हणजे 2% तापमानात घट 19 तारखेला नोंदली जाईल असं दिसतंय. आपण 21 तारखेपर्यंत हा अंदाज बघतो. गोंदियामध्ये 13, तर गडचिरोलीमध्ये 14°C किमान तापमान राहणार आहे. मुंबईला कमाल तापमान 24°C राहण्याची शक्यता आहे. तेच तापमान रत्नागिरीतही राहील. म्हणजे कोकण किनारपट्टीला थंडीचा प्रभाव जाणवणार नाही. इतरत्र 16 ते 15°C तापमान असणार आहे. याचा अर्थ आणखी 2-3% घट तापमानामध्ये होऊन थोडं थंडी, आल्हाददायक थंडी आपल्याला जाणवण्याची शक्यता 20 तारखेनंतर आहे. आज 15 तारखेच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती तयार होईल असा अंदाज आहे. कारण अरबी समुद्रामध्ये असलेल्या कमी दाबामुळे महाराष्ट्रामध्ये ही ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. दिवसभरामध्ये या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव महाराष्ट्रावर बऱ्यापैकी राहील, परंतु पावसाळी वातावरण निर्माण होण्यासाठी अनुकूल स्थिती नाही. तर एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होण्यासाठी हे वातावरण तयार होऊ शकतं. आपण बघतोय की जळगाव जिल्ह्यामध्ये देखील 16 तारखेला बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे. त्यामुळे या भागात थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. खास करून नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक पूर्व किंवा नाशिक उत्तर भागामध्ये थोडं वातावरणात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते 16 तारखेला. 17 तारखेपासून मात्र ही ढगाळ परिस्थिती बऱ्यापैकी कमजोर होण्याची शक्यता आहे. आणि जशी ढगाळ परिस्थिती कमी होईल तशी हलकी थंडी वाढणार आहे. आता थंडीची लाट येणार नाही. थंडी तशी संपत आलेली आहे. आता केवळ हा शेवटचा फेज किंवा शेवटचा टप्पा थंडीचा आहे, जो आपल्याला 20 तारखेपासून साधारण 5 फेब्रुवारी पर्यंत जाणवण्याची शक्यता राहील. 23 ला एक WD उत्तर भारतामध्ये विकसित होण्याची शक्यता आहे आणि त्याचा उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे. तो एक अंदाज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे.